अरे कमळीकडे काय महत्वाचं काम होतं? अगं मागच्या आठवड्यात जो काय प्रकार घडला की नाही तो माझ्या कानावर आला. त्या पोरानं तुला किती त्रास दिला, परत तुला कॉलेजमधनं आणि हॉस्टेलमधनं बाहेर काढलं, परत तुझ्यावर चोरीचा आळ पण घेतला. तो सगळा विषय मला कळाला. म्हणजे हे सगळं कमळीने केलं नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त तिच्या अगेन्स्ट होते सगळे पुरावे, त्यामुळे काही करता नाही आला. खरं मला माहित आहे हे समजा कुणी केलंय ते. कमळीला कुठे विश्वास आहे माझ्यावर? निंगे, अगं असं काहीच नाही ग. आता हे सगळं तिने केलंय हे मानायला आपल्याकडे एकतर पुरावा आहे का? नाही ना मग त्यात तो आदित्य कुठे आहे ते बी माहित. तो घावला असतं तर काहीतरी मिळालं असतं ना. तो बी गायब आहे. तेव्हा आदित्य सापडलाय मला. म्हणजे तू काय बोलतोस कळतं ना तुला? अहो ऋषी भाऊ खरं बोलालोय मी. ज्याने हा सगळा प्रकार केलाय की नाही त्यानं लई डोसकं खर्च केलंय. तेव्हा आदित्य कोणाला सापडू नये म्हणून त्याला एका सेपरेट जागी ठेवलाय आणि त्याचा चेहरा कोणाला दिसू नये म्हणून ती पोरगं खोलीच्या बाहेर पडायला पण तयार नाही. माझं नशीब म्हणून मला तो सापडला. काय झालं, माझा एक मित्र डिलिव्हरी बॉयचं काम करतोय. आता कॉलेज सुटल्यावर काहीतरी जोड काम असावं म्हणून मी पण काम करतोय होती. आज एका ठिकाणी मी फूड डिलिव्हरी करायला गेलतो. पेमेंट ऑनलाईन केले. म्हणजे तो तिकडे लपून बसलाय वय. चला की मग आता सोडायचंच नाही त्याला. म्हणजे तो कुठे राहतोय? कुठे आहे त्याची खोली? जरा लांब आहे पण मला रस्ता पाठ आहे. मी दाखवतो. तो एरिया जरा सामसूम आहे ना म्हणून त्याला तिकडेच ठेवलाय. अरे मग काय आता मुहूर्ताची वाट बघायलाय काय? चला की त्याला जाऊन पकडूया. चला आत्ताच जाऊन त्याला पकडूया आणि सरळ पोलिसात देऊया. चला. एक मिनिट निंगी, ऋषी सर थांबा. मला असं वाटतंय तो असा इतक्या सहजासहजी काय कबूल होणार नाही. आपलं तो ऐकणार बी नाही. तो जर एवढा मोठा खेळ खेळायलाय म्हणजे तो चांगलाच मुरलेला आहे यात. आपण जर का त्याला पोलिसात दिला तर ते उद्या जामिनावर बाहेर येईल आणि 100% बाहेर आल्यावर फरार होईल. मला असं वाटतंय आपण हे सगळं त्याच्याकडनं वधवून घ्यायचं. होय पण हे सगळं करायचं कसं? मला असं वाटतंय आपण काहीतरी वेगळं करूया. माझ्या डोसक्यात एक आयडिया आहे. तो जर वाकड्या वाटेनं गेलाय तर आपण पण आपली वाट वेगळी केली पाहिजे.